आजचा आपला विषय आहे व्यसनमुक्ती. प्राचीन काळापासून व्यसने केली जातात आणि ते सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न प्राचीन काळापासून चालू आहेत. गौतम बुद्धाने सुद्धा सांगितलं तर नशिल्या पदार्थापासून दूर राहावे, कारण ते दुःखाचे कारण बनते. आता बऱ्याच देशात वगैरे आहे की नाही, दारू विरोधी वगैरे चळवळी झाल्या, त्या चळवळींना संयमी चळवळ म्हणतात. तर संयमी चळवळीचा उद्देश काय होता बघा, त्यांचा उद्देश असा होता की दारूचे सेवन मर्यादित करणे किंवा पूर्णपणे वर्ज करणे. महात्मा गांधींनी या चळवळींना मोठे महत्त्व दिले होते आणि दारूमुळे होणाऱ्या सामाजिक अधोगतीवर त्यांनी भर दिला होता. या चळवळीचा उद्देश लोकांचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवन सुधारणे तसेच दारूच्या गैरवापरामुळे होणाऱ्या समस्यावर तोडगा काढणे हा होता. संयमी चळवळीची प्रमुख उद्दिष्ट काय होती बघा, अल्कोहोलचा वापर कमी करणे, सामाजिक समस्या सोडवणे, शिक्षण आणि जागृती, कायदेशीर बदल. आजही महाराष्ट्रात आणि इतरत्र दारूमुक्तीसाठी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत. दारूबंदीसाठी समाजसुधारकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध मार्गाने दारूविरोधी चळवळी चालवलेल्या आहेत. भारतात समाजसुधारकांनी दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी जनजागृती केली, व्यसनमुक्तीसाठी चळवळी उभारल्या आणि कायदे व नियमासाठी पण प्रयत्न केलेत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले, आगरकर यांनी यासाठी कार्य केलेले आहे. जनजागृती आणि प्रबोधनामार्फत कार्य केलं आहे, व्यसनमुक्ती चळवळीमार्फत कार्य केलं आहे आणि महिलांना सक्षमीकरण केलेलं आहे. आता समाज सुधारकांनी कायद्यासाठी वगैरे नियमासाठी जे प्रयत्न केले त्यामुळे आहे की नाही, मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 तयार झाला आणि त्यामध्ये 148 कलम आहेत बघा. तसंच महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण 17 ऑगस्ट 2011 लागू झालं. तर ते धोरण काय आहे आपण ते बघूया. महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 17 ऑगस्ट 2011 जाहीर झालं. ह्याची PDF मी तुम्हाला ग्रुपमध्ये वगैरे सोडून देईल बघा. तर हा व्यसनमुक्ती धोरण काय आहे बघा, भारत राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावरील बंदीचे मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले आहे. तर घटनेतील कलम 47 मध्ये सुद्धा मादक पदार्थाच्या संदर्भात कलम दिलेला आहे घटनेत सुद्धा. त्यानुसार आहे का नाही, हे मार्गदर्शक तत्व आहेत, त्यानुसार राज्य आहे का नाही कायदे किंवा नियम बनवू शकते समाजहितासाठी. तर बघा, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्याची बाब शासनाला विचाराधीन होती. न्यायिक विभागाच्या शासन निर्णय दिनांक 4 नोव्हेंबर 2008 व दिनांक 16 जून 2009 अन्वये राज्याच्या दारूबंदी धोरणाचा मसुदा तयार करण्याचे सचिव यांच्या आदेशाखाली राज्यस्तरीय दारूबंदी धोरण मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार त्यांनी बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन महाराष्ट्र ही पुरोगामी राज्य असल्याचे सदरचे धोरण फक्त दारू बंदी पुरतेच सीमित न ठेवता तंबाखू, गुटखा, अफीम व समाज जीवनावर, सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम करणाऱ्या इतर सर्व व्यसनांचा समावेश करावा असे ठरले व त्यानुसार योग्य ते बदल करून राज्याचे व्यसनमुक्ती धोरण 17 ऑगस्ट 2011 जाहीर झाले. तर शासन निर्णयामध्ये काय आहे बघा, वरील वस्तुस्थितीच्या अनुषंगाने शासन पुढील महाराष्ट्र राज्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देत आहे. भारताच्या राज्यघटनेतील कलम 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावरील बंदीचे मार्गदर्शक तत्व समाविष्ट केले आहे. भारत हा एक विकसनशील देश असून मनुष्यबळ त्याची संपत्ती आहे, बरोबर का. तर सदर मनुष्य बाळातील युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तथापि व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याचा आणि राष्ट्राच्या युवा शक्तीचा ऱ्हास होत आहे. व्यसनामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. मुख्यत्वे महिलांना अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जावे लागते. व्यसनी व्यक्तीच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा विपरीत परिणाम होतो. कायदा सुव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. या सर्वांकरिता वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी व परिपत्रिका आहेत, परंतु व्यसनाचा आलेख काय वाढत चाललेला आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात येत आहे. आता सद्यस्थिती बघा, राज्यात व्यसनमुक्तीसाठी 52 दारूबंदी संस्कार केंद्रे आहेत बघा. आता हे धोरण काय होतं बघा, व्यसनमुक्ती धोरण
तर जनता व्यसनमुक्तीची मागणी करेल तिथे शासन व्यसनाच्या बंदीच्या बाजूने जनतेच्या मागे उभे राहील. म्हणजे जिथं जिथं व्यसनमुक्तीची मागणी करेल जनता तिथं तिथं शासनानं व्यसन बंदीच्या बाजूनं जनतेच्या मागे उभं राहायचं. व्यसनांचा प्रसार नव्हे तर बेकायदा व्यसनांचे संपूर्ण निर्मूलन व वैध व्यसनांचे प्रभावी नियंत्रण हे राज्याचे व्यसनमुक्ती धोरण आहे. समाज प्रबोधनातून व मत परिवर्तनातून व्यसनमुक्ती केली जाईल. हे झालं धोरण. आता उत्पादन विषयक धोरण बघा आहे. तर अवैध व्यसनाचे उत्पादन व विक्रीला पूर्णपणे आळा घालणे. जिथं जिथं अवैध गोष्ट असेल त्या बंद करा डायरेक्ट. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. जिथं अवैध गोष्टी चालू असतात तिथं हे अधिकारी जबाबदार असतील. बघा आता मद्य सेवन परवाना मद्य विक्री धोरण बघा. मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70(ड)(1)(1) मध्ये शासन अधिसूचना दिनांक 13 नोव्हेंबर 2009 प्रमाणे दारू पिण्याच्या परवान्यावर एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्याची विक्री केली जाणार नाही. म्हणजे परवाना आहे बघा, दारू प्यायला सुद्धा परवाना लागतो. तर त्यावर लिहिलंय बघा काय, दारू पिण्याच्या परवान्यावर एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्यांची विक्री केली जाणार नाही. एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्यांची विक्री केला जाणार नाही. तर ती एक बाटली आहे की नाही 750 ml ची असेल बघा. शासनाने मद्यसेवन परवान्यावर दारू बाळगण्याची व विकत घेण्याची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेचा भंग झाल्यास नियमातील तरतुदीनुसार संबंधित कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल. दारू पिण्याचा परवाना मिळवण्यासाठी मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70(d) नुसार सौम्य बिअरसाठी 21 वर्ष व इतर देशी विदेशी मद्य यासाठी किमान 25 वर्षाची मर्यादा आहे बघा. म्हणजे दारू परवाना काढण्यासाठी 21 वर्ष काय वय लागतं बिअरसाठी, आणि देशी विदेशी जर प्यायचे असेल तर 25 वर्ष. 25 वर्ष वयोमर्यादा आहे का नाही ही वर्धा जिल्हा वगळत राहील. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे का नाही 30 वर्षाची वयोमर्यादा दिली बघा. दारूमुक्त क्षेत्रात मुंबई विदेशी मद्य नियम 1953 70(d) खाली केलेल्या तरतुदीनुसार केवळ वैद्यकीय कारणास्तव वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय मद्य सेवन करण्याचा परवाना दिला जाणार नाही. बघा परवाना पण कोणाला भेटतोय, फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय मद्य सेवन परवाना दिला जात नाही. म्हणजे जिथं जिथं दारू मुक्त झाली त्या एरियामध्ये जर तुम्हाला प्यायचे असेल तर त्याला डॉक्टरांचं वगैरे सर्टिफिकेट लागते सोप्या भाषेत. आता दारू विषयक धोरण, दारू सेवन विषयक धोरण बघा. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यावर मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 85(1)(a)(b) व 2 तसेच अस्तित्वात असलेल्या इतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे दारू पिऊन जर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला तर कारवाई होईल. सार्वजनिक समारंभात मद्यप्राशन करण्यास परवानगी घेणे सक्तीचे आहे. म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन जाणार असाल तर त्याला परवानगी घेऊन गेलं पाहिजे. तथापि मद्यप्राशन करून गोंधळ घातल्यास संबंधिताची परवाने निलंबित करून त्यांच्या विरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणे. म्हणजे जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर दारू पिऊन गोंधळ घातला विना परवानगी तर तुमचं मद्य परवाना आहे का नाही तो म्हणजे थोडक्यात लायसन रद्द होईल. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याचा मद्य परवाना जप्त करून दंडात्मक कारवाई करणे. जर तुम्ही दारू पिऊन जर वाहन चालवले तर तुमचं आहे का नाही दारू पिण्याचं लायसन आहे का नाही तर ते बंद केलं जाईल, जप्त केलं जाईल. आणि असा गुन्हा परत सारखा जर घडला तर वाहन चालवण्याचा परवाना आहे ना तो सुद्धा रद्द होईल. आता वैध मद्य विक्री परवाना विषयक धोरण म्हणजे जिथं जिथं लिगली म्हणतो आपण त्याला, तर त्याविषयी धोरण काय बघा. शैक्षणिक व सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, उद्याने, दवाखाने, ग्रंथालय, धार्मिक स्थळे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांच्यापासून अंतर्निर्बंध परवाना कक्षासाठी 75 मीटर व देशी दारूसाठीचा महानगरपालिका क्षेत्रासाठी 50 मीटर व इतर ठिकाणी 100 मीटरच्या आत दारू दुकानांना परवाना देण्यात येणार नाही.
तर हा विषय आहे का नाही, त्याच्यावरती काहीतरी बदल झाला आहे. 500 मीटरचं काहीतरी लिमिट लावले बघा. आता दारू विक्रीची कोणतीही अनुज्ञप्ती स्थलांतरित करताना किंवा देताना ग्रामसभेचा ठराव घेऊन ना हरकत परवाना घेणे. त्याचप्रमाणे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या क्षेत्रातील त्या प्रभाग सभेचे ना हरकत परवाने घेणे. सदर ठराव ग्रामपंचायत क्षेत्र, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती त्या प्रभागातील एकूण मतदारांच्या 50% अथवा महिला मतदारांच्या 50% इतक्या बहुसंख्येने संमत असावा. म्हणजे जर तुम्हाला दारूचं लायसन म्हणतो आपण किंवा दुसरीकडे स्थलांतरित जर करायचं असेल तर त्यासाठी ग्रामसभेचा ठरावा. जर ग्रामसभा नसेल, नगर परिषद वगैरे असेल तर त्यांचं ठराव पाहिजेत बघा. आणि त्यासाठी काय सांगितले तर 50% मतदार किंवा महिला मतदाराच्या 50% इतक्या बहुसंख्येने जर सहमत असेल तर तिथं दारूची विक्री केली जाईल. पूर्वी अस्तित्वात असलेल्या परवान्याचे दिनांक 31 मार्च नंतर नूतनीकरण करताना कोणत्याही संस्थेने, ग्रामसभेने, प्रभाग सभेने किंवा नगरपालिका यांनी तक्रार केल्यास जिल्हाधिकारी यांना उक्त परवान्याचे नूतनीकरण न करण्याचे पूर्ण अधिकार असतील. म्हणजे जर 31 मार्च नंतर नवीन जर लायसन काढा एखादा व्यक्ती गेला किंवा नवीन लायसन म्हणजे जुनं होतं पण नूतनीकरण करायला गेला तर त्याला आहे का नाही, त्या अगोदर ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने किंवा वार्ड किंवा नगर परिषद वगैरे असेल तर त्यांनी तक्रार केली असेल तर जिल्हाधिकारी ठरवतात त्यांना परवाना द्यायचा का नाही द्यायचा. लष्करातील आजीमाजी व्यक्तींना मिळणाऱ्या कोट्यातील दारूची विक्री त्यांनी केल्यास त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे आजीमाजी व्यक्तींना जी दारू भेटते तर त्याची विक्री केली नाही पाहिजे. आता वैध दारू जनतेचे अधिकार काय आहेत बघा. जर वैधरित्या एखादा व्यक्ती दारू विक्री करत असेल किंवा साठवण करत असेल तर त्या बाबतीत नागरिकाचं काय अधिकार आहेत बघा. जनतेला अधिकार दिलेला आहे. ग्रामपंचायत क्षेत्र, महानगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदेत त्या प्रभागातील एकूण 25% मतदार किंवा महिला मतदाराचा 25% महिला मतदार यांना त्यांच्या हद्दीतील दारू दुकान बंद करण्यासाठी संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी करता येईल. म्हणजे जर ग्रामपंचायत क्षेत्रातील किंवा नगर परिषद असेल किंवा नगरपालिका असेल तर त्यामध्ये नाही 25% मतदार किंवा 25% महिला मतदार जर यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जर लेखी मागणी केली दारू बंद करण्यासाठी तर ते गुप्त मतदान घेतलं जातं आणि त्यानुसार ती दारू बंद केली जाते. बघा, गुप्त मतदानाच्या वेळी व ग्रामसभा ठरावाच्या वेळी राज्य उत्पन्न शुल्क विभागाची शासन अधिसूचना दिनांक 25 मार्च 2008 व 22 फेब्रुवारी 2009 संबंधित अनुज्ञप्ती धारक अथवा त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतील. म्हणजे जे लायसन धारक असतील ते मतदान केंद्रात थांबू शकतात. गुप्त मतदानाच्या वेळी त्या क्षेत्रातील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय दारूबंदी समितीचे 2 सदस्य निरीक्षक म्हणून मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतील. म्हणजे एक तर लायसन धारक म्हणजे दारू चालवायचं परमिशन असणार आणि दुसरं कोण ज्या समिती आहेत का नाही दारूबंदीच्या संदर्भातल्या जिल्हा लेवल, तालुका लेवल तर त्यांचं एक नाही 2 सदस्य निरीक्षक म्हणून मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतील. ग्रामपंचायत दारूबंदी समिती किंवा ग्रामरक्षक दल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील व्यसनमुक्तीचे कार्य करणारे व बचत गटातील महिला सदस्य यांनी अवैध दारूची माहिती राज्य उत्पादन शुल्क किंवा पोलीस विभागाला दिल्यास सदर विभाग त्याची तात्काळ दखल घेऊन गैरप्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करेल. म्हणजे बघा, ग्रामपंचायत दारूबंदी समिती किंवा ग्रामरक्षक दल तसेच त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील व्यसनमुक्तीचे कार्य करणारे किंवा बचत गटातील जर महिला असतील त्यांनी जर अवैध दारूची माहिती राज्य उत्पादन शुल्क किंवा पोलीस विभागाला जर दिली तर सदर विभाग त्याची तात्काळ दखल घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करतील त्या गैरप्रकाराबाबत. आता प्रशासकीय जबाबदाऱ्या बघा काय काय. आता वैध दारूची दुकान बंद करण्याबाबत मागणीपत्र मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत गुप्त मतदान घेण्याची व 3 महिन्यात ग्रामसभेची, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका वॉर्ड ठरावानुसार अनुज्ञप्ती बंद करण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी पूर्ण करतील. आता वैध दारू जर दुकान बंद करायचं असेल तर 1 महिन्याच्यात मतदान घेतलं जातं. मगाशी जे अर्ज सांगितलं आपण त्यानुसार 1 महिन्याच्यात गुप्त मतदान घेतलं जातं आणि त्यानुसार 3 महिन्याच्यात दारूबंदी केली जाते. सदर गुप्त मतदानाची वेळ वाढवून त्याच दिवशी 4 वाजेपर्यंत मतमोजणी करून निकाल जाहीर केला जातो. बघा, आता ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान व मतमोजणी प्रक्रिया नायब तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसेल अशा अधिकाऱ्यांना पूर्ण करायची.
म्हणजे जर ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान व मतमोजणी वगैरे प्रक्रिया आहे की नाही, नायब तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसेल अशा अधिकाऱ्यांनी पूर्ण करायची. म्हणजे त्याच्या खालचा व्यक्ती नको आहे. नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका यांच्या वॉर्डातील मतदान व मतमोजणी प्रक्रिया मुख्य अधिकारी व उपायुक्त किंवा प्राधिकृत केलेले मुख्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची उपस्थित पूर्ण केले जाते. एकदा ग्रामसभेच्या ठरावानुसार मतदानाने गावात दारूबंदी ठराव झाल्यास त्या गावातील सर्व दारू विक्री परवाने बंद करता येतील का हे तपासून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. संबंधित क्षेत्रातील दारूबंदी समितीच्या 2 अशासकीय सदस्यांसमोर अवैध दारू नष्ट करण्यात येईल व पंचनाम्यावर त्यांच्या स्वाक्षरी केल्या जातील. म्हणजे दारूबंदी ठराव झाला तर काय केलं जातं, दारूबंदी समिती असते प्रत्येक गावात, तर त्या समितीच्या 2 अशासकीय सदस्यासमोर अवैध दारू नष्ट करून पंचनाम्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. अवैध दारू उत्पादन, विक्री, साठा अथवा वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 नुसार सदर गुन्हे सिद्ध अपराध ठरवल्यास आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीवर जिल्हा हद्दपारीची कारवाई करतील. म्हणजे जर अवैध दारू उत्पादन, विक्री, साठा वगैरे असेल, अवैध सांगतोय, तर त्यांच्यासाठी मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949चा कायदा आहे बघा, त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे सिद्ध अपराध ठरवल्यास आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करतील. व्यसनमुक्ती समिती सदस्य, ग्रामस्थ, ग्रामरक्षक दल यांना दारूबंदीबाबत सहकार्य न करणाऱ्या संबंधित पोलिसावर नियमानुसार कारवाई केली जाईल. म्हणजे एखादा ग्रामस्थ असेल किंवा ग्रामरक्षक दल असेल किंवा एखादी व्यसनमुक्ती चळवळीचा माणूस असेल आणि त्यानं जर एखाद्या दारूच्या संदर्भात जर तक्रार दिली तर पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे. जर पोलीस कारवाई करत नसतील तर पोलिसांवरती सुद्धा कारवाई केली जाईल असं ह्या कायद्यामध्ये म्हटलंय. राज्यात एकूण 9 ड्राय डे असतील, जिल्हाधिकारी अजून 3 ड्राय डे घोषित करतील. आता ग्रामसभेची कर्तव्य काय आहेत बघा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2008च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभेने ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे. म्हणजे प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल पाहिजे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 54 नुसार केलेल्या परिशिष्ट 1 मधील सूची 15 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने दारूबंदीसह व्यसनमुक्ती प्रचाराचे काम करण्यासाठी दारूबंदीसह व्यसनमुक्ती समिती स्थापन करणे. तर प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल आणि व्यसनमुक्ती समिती पाहिजे. दारूबंदीसह व्यसनमुक्ती समितीची रचना कर्तव्य. ते समितीची कर्तव्य दिल्यात. परत राज्यस्तरीय दारूबंदी समिती मंडळ वगैरे आहेत, त्यांची बी कर्तव्य आहेत बघा काय असतील ते. आता जर दारूबंदी जर करायची असेल तर त्यासाठी प्रचार आणि प्रसार कसा केला जातो बघा, असं ह्या कायद्यात दिले. सर्व शैक्षणिक संस्था, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात दारूसह व्यसनाच्या दुष्परिणाम माहिती समाविष्ट करतील. म्हणजे सर्व शैक्षणिक संस्था, शालेय, महाविद्यालयीन वगैरे जे असतील तर त्यांच्या अभ्यासक्रमातच दारूचं जे सर्व दुष्परिणाम वगैरे आहेत ना तर ते समाविष्ट करतील पुस्तकात. व्यसनाचे दुष्परिणाम त्यांचे महिला विरोधी व गरिबी विरोधी स्वरूप समाजासमोर आणण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांचे पथनाट्य, एकांकिका, पोस्टर, स्लोगन्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन करणे. मद्यपानासह सर्व व्यसनांच्या दुष्परिणामांची चित्रफित, चलचित्र तयार करून शाळा, महाविद्यालये यांना गणेशोत्सव, महिला मंडळे अशा सार्वजनिक उत्सव ठिकाणी दाखवणे. अंमली पदार्थ विरोधी दिन, तंबाखू विरोधी दिन, धूम्रपान विरोधी दिन, नशाबंदी दिवस तसेच सप्ताह पाळण्यात यावेत. या अशा दिवशी शैक्षणिक संस्थांमधून प्रचार फेरी काढणे. व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवणाऱ्या दूरदर्शन मालिका, लघुपट, हिंदी, मराठी भाषेत जाहिराती, दूरवाणी तथा दूरदर्शन माध्यमामार्फत प्रसारित करणे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेऊन व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती देणे. व्यसनमुक्ती गाव अभियान राबवून दूरवाणी व दूरदर्शनवर त्यांची व्यापक प्रसिद्धी. व्यसनमुक्ती गावास देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम बचत प्रमाणपत्र स्वरूप 3 वर्षात ठेवीसाठी देणे, जेणेकरून ते गाव किमान 3 वर्ष व्यसनमुक्त राहील. म्हणजे जर एखाद्या गावानं जर अभियान राबवून जर व्यसनमुक्ती केली तर त्या गावाला पुरस्कार दिले जातात आणि त्या पुरस्काराची रक्कम बचत प्रमाणपत्र स्वरूपात 3 वर्ष ठेवीसाठी देणे, जेणेकरून ते गाव किमान 3 वर्ष व्यसनमुक्त राहील. म्हणजे व्यसनमुक्त जर गाव झालं तर त्यासाठी सुद्धा पुरस्कार आहेत बघा. कीर्तने, लोककलाच्या माध्यमातून दारूबंदी व्यसनमुक्तीचा प्रचार करायचा. असा व्यसनमुक्तीसाठी प्रशिक्षण, म्हणजे व्यसनमुक्ती करण्यासाठी एक ना लोकांना प्रशिक्षण दिलं जातं बघा.
तर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी वगैरे असतात का नाही, व्यसनमुक्ती प्रचार कार्य या विषयाचा कार्यानुभव अनिवार्य करून त्यांना प्रचार कार्यात सहभागी करणे, म्हणजे शालेय स्तरावर शिक्षण दिलं जातं त्यानुसार त्यांना प्रचार कार्यात सहभागी करणे. तसेच ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजे आपले सरकारी दवाखान्यातले अधिकारी, बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांचा अभ्यासक्रमात देखील व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण देणे. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या व असे कार्य करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांचा व्यसनमुक्ती व दारूबंदी प्रचारात सहभाग करणे. आता व्यसनमुक्तीसाठी उपचार भाग आहेत. व्यसनाधीन शासकीय कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीसाठी काउन्सिलिंगची सुविधा. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती नियामक मंडळ वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या, ग्रामरक्षक दल, ग्रामपंचायत व्यसनमुक्ती कार्य समिती सदस्य, कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना व व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या इच्छुक लोकांना व्याख्याने, पथनाट्य, पोस्टर, चित्रफित इत्यादी माध्यमातून प्रशिक्षण देणे. मानसोपचार तज्ज्ञ व समाजकार्यात प्रशिक्षण असलेल्या दारूबंदी व्यसनमुक्तीसाठी सल्लागार म्हणून नेमणे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात 10 खाटाच्या मनोविकार कक्षात व्यसनमुक्तीसाठी रुग्णांना भरती करण्यात येईल व व्यसनाधीन व्यक्तीवर उपचार सोय तसेच त्याला सल्ला देण्यासाठी म्हणजे काउन्सिलिंग आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील. वैद्यकीय उपचार केंद्राने व्यसनमुक्तीसाठी दीर्घकाळ व अल्पकालीन योजना आखावी व त्याचप्रमाणे व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करून उपचार करणे. बघा, वैद्यकीय उपचार केंद्राने आहे की नाही व्यसनमुक्तीसाठी दीर्घकाळ व अल्पकालीन योजना आखावी, त्याचप्रमाणे व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करून उपचार करणे. महाराष्ट्रातील 4 प्रादेशिक मनोरुग्णालयात व्यसनमुक्तीचे उपचार केले जातील. या धोरणात ज्या ज्या विभागांना आपली कर्तव्य पार पाडायचे आहेत ते विभाग सध्या असलेल्या कर्मचारी वृंदामार्फत राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनात संकेतस्थळावर उपलब्ध केला असून त्याचा संकेतांक क्रमांक खाली दिला बघा. आणि ही PDF आहे का नाही मी तुम्हाला ग्रुपवरती वगैरे शेअर करेन. तर हा कायदा आहे का नाही महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण हे 17 ऑगस्ट 2011 जाहीर झाले बघा. पण त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत झाली आणि कुठपर्यंत काय म्हणजे नको त्या गोष्टी आहे की नाही लोकांपर्यंत लवकर पसरल्या जातात आणि जे हे कायदे आहेत हे लोकांपर्यंत पसरले जात नाहीत. आता हे झालं कायद्याच्या दृष्टीनं, ह्यामध्ये मी काही बोलू शकत नव्हतो कारण ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी होत्या. आता मी बोलतो बघा माझं मत काय दारूबद्दल, त्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला शेअर करतो. तर तुम्ही हे का नाही अशा पेपरमध्ये वगैरे बऱ्याच बातम्या ऐकल्या असतील बघा, दारूतून विषबाधा झाली वगैरे. हे कसं होतात माहिती आहे का, तर जे आपण देशी दारू हातभट्टी वगैरे म्हणतो का नाही तर त्यामध्ये आहे का नाही अशुद्धीचं प्रमाण जास्त असतं, त्यावरती प्रक्रिया कमी केल्या जातात. त्यामुळे एक नाही त्या दारू प्यायल्यामुळं विषबाधा वगैरे होते आणि जाग्यावरती लोक वारतात वगैरे. तर बघा जे दारू पितात ते आपले कोणतरी नातेवाईक, बंधुभाऊ वगैरे असू शकतात. तर आता हे बघा ही लोक आहे का नाही कधी बघा तुम्ही व्यवस्थित दोस्तासारखी बोलतात, मित्रासारखी. तुम्ही कधी बी कुठं बी जावा, एखाद्या समजा संध्याकाळी तुम्ही रस्त्यानं चाललाय, तुम्हाला गाड्या वगैरे थांबत नाहीत, पण अशा वेळेस आहे का ना तुम्हाला ह्या व्यक्ती जरूर थांबतील आणि मदत पण करतील, तुम्हाला पाहिजे तिथं नेऊन पण सोडतील. भलं तुमचं घर आहे का नाही त्याला जिथनं वळायचं त्या पुढे 1 किलोमीटर असू द्या तरी तिथपर्यंत ह्या व्यक्ती तुम्हाला सोडण्यासाठी येऊ शकतात. म्हणजे ह्या व्यक्ती आपल्यासाठी काम करतात, बरोबर का. म्हणजे अडचणी एखाद्या नडलेल्या व्यक्तीला मदत केली जाते ह्यांच्या मार्फत. तर अशा व्यक्तीसाठी पण आपलं कर्तव्य की आपण काम केलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे बाबा तुम्ही ह्याच्यापासून लांब राहावा, या गोष्टी हानिकारक आहेत, चुकीच्या आहेत. बघा देशी दारूमध्ये आहे की नाही अल्कोहोलचं प्रमाण किती असतं, 20 ते 40% प्रमाण असतं आणि त्यावरती प्रक्रिया कमी झाल्यामुळे त्यामध्ये अशुद्धी जास्त असते. आता दारूचं शरीरावर काय परिणाम होतात बघा. पहिला परिणाम होतो दारूमुळं आहे की नाही लिव्हरवरती, लिव्हर खराब होतं किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. परत किडनीवरती, परत मेंदूवरती, इव्हन सेक्स लाईफवरती सुद्धा परिणाम होते ते. आणि तुम्ही बघा आता दारू प्यायला का नाही दारू रक्तात मिसळते, बरोबर का. मग रक्त कुठल्या अवयवापर्यंत पोचत नाही असा अवयव एखादा आहे का, नसेल, बरोबर का. म्हणजे ही दारू आहे का नाही पूर्ण शरीरात भिनली जाते आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ह्याचा आहे की नाही नर्वस सिस्टीमवरती पडतो किंवा परत तुम्हाला एखाद्या गोष्टीत जाणीव होत नाही, म्हणजे
काय म्हणतो आपण त्याला, त्वचेला जाणवत नाही बघा, म्हणजे बोल दिल्यासारखं, म्हणजे ह्या गोष्टी होत्यात. परत तोल जाणं, हे ते बरेच ह्याचा परिणाम आहे ते. तसंच पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटचं प्रमाण दारूमुळे होतं. बरेच तरुण मित्र वगैरे आपले जाऊ शकतात असल्या गोष्टीमुळं. आणि त्यात सांगितले त्यांनी कायद्यात पण की ते त्याचं दारू पिण्याचं लायसन बंद होईल आणि ड्रायव्हिंग लायसन पण बंद होतं. आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह केस वगैरे आपण बघतो ना, ह्या संदर्भात आहे बघा. आता दारू जर काही लोकांना जर वाटत असलं एवढीच चांगली आहे, बरोबर का, तर सगळे जे दारू पितात का नाही त्यांनी आहे की नाही तुमच्या बायकांना, पोरांना किंवा नातेवाईकांना सगळ्यांना पाजली पाहिजे. आणि जर तुम्ही त्यांना पाजू शकत नाही तर मग तुम्ही पण पिली नाही पाहिजे. जर त्यांना पाजताना जर दारू वाईट असेल तर तुम्ही पिताना चांगली का, बरोबर का. आता दारूनं आर्थिक परिणाम पण काय होतात बघा. तर एक बॉटल समजा 50-60 रुपयाला धरली आपण बघा, तर एक वर्षभर जर एक टाइम पिली तर किती 18,250 रुपये वर्षाचे होतात वर्षाकाठी. जर तुम्ही 2 टाइम पिली दिवसातनं तर वर्षाकाठी 36,500 रुपये असे जातात. म्हणजे तुम्ही असं सरासरी धरलं तर 10 वर्षाला नाही म्हणलं तर 3 ते 4 लाख, 3.5 ते 4 लाख तुमच्या खिशातून गायब होतात. तुम्हाला कळत बी नाही याला हे असं कसं काय झालं. तर 3.5 ते 4 लाख ह्या पैशामध्ये एक नाही तुम्ही एखादा मोठा इव्हेंट, तुमचा कार्यक्रम मोठा करू शकता. एखाद्या आपल्या मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असेल वगैरे त्यामध्ये होऊ शकतं, पार पडू शकतं. किंवा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण, ग्रॅज्युएशन शिक्षण 3-4 वर्षाचं पूर्ण होऊ शकतं तेवढ्या पैशामध्ये व्यवस्थित. आणि किंवा बचत बी होऊ शकते व्यवस्थित केली तर एखाद्या तुमच्या भविष्यासाठी, बरोबर का. आता दारूमुळे नाही सगळ्यात मोठा परिणाम कशावरती होतो, एक तर अवयव डॅमेज आणि हॉस्पिटलचा खर्च. त्याच्यावरती आपण नंतर बोलू एखादा मुद्दा. आता कोणतेही व्यसन असू द्या, दारू असू द्या, गुटखा असू द्या, तंबाखू असू द्या, मावा, मिसरी, काही असू द्या, ह्याचा परिणाम फार गंभीर आहे शरीरावरती. आणि सगळ्यात मोठा परिणाम आहे बघा कॅन्सर. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो टाटा मेमोरियल मुंबईला जो दवाखाना आहे का नाही कॅन्सरवरती आहे बघा स्पेशल. तर तुम्ही आहे का नाही आता सगळ्याला काय आतमध्ये एंट्री नाही त्यात, पण तुम्ही नुसतं गेटवर एक दिवस जरी थांबून आला का नाही तुम्ही व्यसनं सगळी सोडून द्याल बघा. कारण असली भयान परिस्थिती आहे त्या कॅन्सरची. तर आता लोकांची प्रवृत्ती बघा. काही एक गोष्ट सांगतो मला. तर समजा मी दारू पितो, समजा बरं का, पित्तर नाही समजा, तर मी असा विचार करतो की माझ्या मुलीला एखादा बेवडा, नशेडी, गंजेडी व्यक्ती भेटू नये बघा. दारू पिणारा व्यक्ती जर असा विचार करत असेल तर तो काय म्हणतो, तो म्हणजे आपली मुलगी त्यासोबत कशी काय राहील. पण तीच मुलगी जर तिचा बाप जर दारू पित असेल तर तिने त्याच्याबरोबर किती दिवस काढले असतील, मग ती पुढच्या व्यक्तीसोबत काय काढणार नाही. आणि जर तसं नसेल तर मग तिच्या बापानं सुद्धा दारू पिली नाही पाहिजे, तसा विचार करतोय तर. किंवा त्यांच्या नातेवाईक कोणीच तिथं दारू पिणार नसला पाहिजे, तसा तुम्ही त्यावेळेस विचार करा. आणि जर तसं असेल ना तर सगळ्यालाच बहिणी आहेत, सगळ्यालाच नातेवाईक आहेत, तर सगळ्यांनी सोडले तर काय फरक पडतोय. आता बघा दारू पिणाऱ्या मुलीवरती काय परिणाम होतात ते बघू आपण. सतत घरात चिडचिड, महिलेला मारहाण विनाकारण, बरोबर का, आरडाओरड, क्षुल्लक गोष्टींना चिडचिड करायची. आता मग काय होतं माहिती आहे का, आता जर घरात जर करता व्यक्ती जर पेत असेल तर त्याचं इन्कम घरापर्यंत पोचतच नाही. मग विनाकारण आहे का नाही, जी मुलं असतात मुली असतात त्यांना लवकर जिम्मेदार बनावं लागतं, कामं करावं लागतात, त्यांचं शिक्षण वगैरे असंच व्यर्थ जातं. आणि त्यांची स्वप्न वगैरे असतात मोठा अधिकारी बनावं किंवा बाकीच्या गोष्टी वगैरे, तर त्या सगळ्या स्वप्नाचा चुरटा हितच होतो. त्यांना जिम्मेदार बनावंच लागतं कारण घर चालवायचं असतं. आणि जर मुली असतील तर मुलीसुद्धा कामं करतात. काही मुली वैतागून म्हणतात आपण लग्न केलं तर बरं होईल. मग आणि ते काय असतं माहिती आहे का, त्यांना सुद्धा लग्नासाठी फोर्स केला जातो. सतत पाहुणे आणणं, सतत कुठं कॉलेज असेल तिथनं घरी बोलावणं, म्हणजे त्याचा अभ्यास बी होत नाही, काहीच होत नाही. मग त्यापेक्षा ते लग्न करून गेलेलं बरं असं समजतात, बरोबर का. आता
समजा तुमचं काम सरकारी ऑफिसमध्ये आहे आणि तुम्ही जर गेला तर तुम्हाला दरवर्षी हातमध्ये पण येऊन देत नाहीत. जे व्यक्ती दारू पितात का नाही त्यांना असंच बाहेर काढलं जातं. ते जाऊ द्या, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये जर गेला तरी तुम्हाला ढकलून बाहेर दिलं जातं, कारण सार्वजनिक ठिकाणी अलाउडच नाही व्यक्ती अशा गोष्टी करणारी. आता मजेशीर गोष्ट आहे का, जे राजकारण लोक असतात का नाही, ती लोक आहे का नाही अशीच आपलं 100-200 रुपये घालून आपली कामं करून घेतात. आता बघा, मोलमजुरी करायला गेलं तरी 800-900-1000 रुपये एका व्यक्तीला दिलं जातं. आणि जर आता ही लोक किती हुशार आहेत बघा, 100-200 रुपये आपलं पाजून कामं करून घेतात. तर असाच विषय बघा, आमच्या गावात सुद्धा असाच विषय झाला. आता मी माहिती दे करतो तर एक योजनेत नाव होतं माझं, तर वडिलांना बोलून घेतलं, मला बोलून घेतलं नाही. तर तिथं असेच बेवडे लोक होते, तर त्यांना सांगितलं माहिती द्यायला करतो, असं करतो, ह्यामुळे तुमच्या सगळ्यांचीच बिलं आडले ती. मग लोक माझ्या वडिलांच्या अंगावर की म्हणजे माहिती द्यायला करणं काय गुन्हा आहे का? कायदेशीर बाब आहे, ते कायदा आहे, कुणीही मागू शकतो. आणि राजकारणाला काय प्रॉब्लेम ह्याचा? पण माहिती कोण देतो? आपले ग्रामसेवक, म्हणजे जे सर्वंट असतात, पब्लिक सर्वंट, तर ते माहिती देतात, ते त्यांचं कामच आहे, त्यांनी दिलीच पाहिजे. ह्यांना काय प्रॉब्लेम होतो हेच मला कळत नाही. बरं ते बी असू द्या, पण ह्यांनी उलट सांगायला पाहिजे बाबा तुम्हाला माहिती देता येत नाही, तुम्ही डायरेक्ट सार्वजनिक करून टाका ना. कोण तुम्हाला माहिती द्यायला करेल? जर पब्लिकली सगळी ओपन माहिती असेल तर माहिती तिकडे जाणारच नाहीत. आता आपण येऊया दारू व्यवसाय करणारे. आता बघा, कलम 19 नुसार, म्हणजे भारतीय संविधानातील कलम, म्हणजे घटनेत कलम 19 मध्येच प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता, त्यात काय माझं जुमत नाही. पण कोणताही व्यवसाय जर करत असताना तर जे समाजावरती वगैरे गंभीर परिणाम करणारे व्यवसाय असतील तर त्यावरती बंधनं असतात. आणि आपण त्या कायद्यात बघितलं मगाशी, तर ह्या दारूवरती बंधनं आहेत. काय आता बघा, कोणता व्यवसाय मोठा आणि बारीक नसतो, परंतु आपल्या व्यवसायामध्ये समाजावर, आपल्या गावावर काय परिणाम होतो याची जाणीव तुम्हाला पाहिजेच व्यवसाय करणाऱ्यांना. आता बघा, आता हजारोचा व्यवसाय आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी व्यवसाय आहेत का नाही? तर तुम्ही हाच व्यवसाय का निवडता मला माहित नाही बरं का, पण का निवडला हा प्रश्नच आहे. आता बघा, परवानगी नसतं तर तुम्ही दारूचा साठा करू शकत नाही, विक्री पण करू शकत नाही, आणि कायदेशीर कारवाई पण होऊ शकते. आता अवैध साठा विक्री बंद झाली पाहिजे बरं का, आणि त्यांनी स्वतःहून केली पाहिजे, कारण त्यावरती तक्रार केली तर कायदेशीर कारवाई होणारच आहे, बरोबर का? आता एक उदाहरण देऊ का तुम्हाला, जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी. ज्याच्या घरी दुकान आहे का नाही त्याची मुलं गोळ्या बिस्किट खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही समजून जावं आता मला काय म्हणायचं आहे ते. आणि ही गोष्टी वाईटच आहेत त्या. आता ग्रामपंचायत बघा, आता ग्रामपंचायतची कामं बघा, खरं तर दारूबंदी करणं ग्रामपंचायतनंच पुढाकार घेतला पाहिजे बरं का, किंवा ते समित्या वगैरे मग मी सांगितलं तुम्हाला. आता काय बोलकी पोपट आमच्या गावाला असायचं, ते मागच्या इलेक्शनला 5 वर्षापूर्वी ते काय म्हणले होते, आम्हाला निवडून द्या, आम्ही दारू बंद करतो. पण आता 5 वर्ष होत आली, नवीन इलेक्शन आलं, दारू बंद झाली का नाही? गावकऱ्यांना तुम्ही ठरवा बरं का. आता त्यात उलटच झालंय, काय माहिती आहे का, ग्रामपंचायत सदस्य दारू पाजून कामं करून घेतात लोकांकडून, किंवा इलेक्शनच्या काळात वगैरे. आता बघा, ह्यांची मजाच आहे, पाजून कामं करून घेतात नुसती. पण लोकांनी सावध झालं पाहिजे बाबा, हे आपल्याला फसवतात. बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. आता हे जे राजकारण लोक आहेत ते दारू पाजून काम करून घेतात, बरोबर का? पण ही सत्ता काय कायमस्वरूपी राहत नसते. आज ना उद्या वेळ येणारच आहे, आणि त्यावेळेस मग तुमच्या मुलाबाळांना सुद्धा असंच वागवलं पाहिजे का? कारण भविष्य पुढं कुठं काय होईल कोणीच सांगू शकत नाही. तुम्हाला जर त्यावेळेस जर असा प्रॉब्लेम नको आहे तुमच्या मुलासोबत किंवा नातवांसोबत, त्यासाठी जर तुम्ही आत्ता जर कार्य केलं, आत्ताच दारू बंद करून टाकली, तर काय प्रॉब्लेम आहे? माझं तर असं मत आहे की जे दारूचे व्यवसाय वगैरे करणारे आहेत का नाही, तर त्यांना आहे का नाही ग्रामपंचायतीने वगैरे प्रवृत्त केलं पाहिजे, बाबा तुम्ही हा व्यवसाय करू नका, दुसरे व्यवसाय करा. त्यासाठी त्यांना योजना वगैरे दिल्या पाहिजेत, किंवा आर्थिक सहाय्य केलं ना तरी चालेल ग्रामपंचायतीनं.
पण ह्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. आपल्या गावातील दारूबंदी शांततेत पार पडली पाहिजे, कोणाला त्रास न होता. आता अफवा काय आहेत बघा, कोणी काही अफवा पसरली त्यावरती विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठरवलं पाहिजे बरं का. बरेच लोक असे म्हणतात पोलिसांना सुद्धा हप्ते जातात त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत. तर असं जर काय असेल का नाही तर त्याचा पुरावा असेल तरच असं बोलावं, विनाकारण पोलिसांची बदनामी करू नये बरं का. कारण ते त्यांचं काम व्यवस्थितच करत असतात, विनाकारण अफवा पसरवण्याचा काही उपयोग नाही. बरं ते जाऊ द्या, असे किती लोक आहेत की तुम्ही तक्रार केल्यात आणि त्याच्यावरती कारवाई झाली नाही, असं कोण नसेल मला वाटतंय. त्यामुळे विनाकारण बदनामी कोणीही पोलिसांची करू नये. आता निष्कर्ष बघा, दारू प्यायचे की नाही तुमचं तुम्ही ठरवायचं. मी कोणाला म्हणणार नाही पिऊ नका, बरोबर का. तुम्ही आपल्या गावात सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना विचारून खरंच त्याचं फायदे काय तर तोटं काय तर तुम्ही विचारून घ्या, त्यानुसार तुमचं तुम्ही ठरवा. मी कोणाला म्हणत नाही दारूचा व्यवसाय करा किंवा करू नका बरं का. मी कोणाला म्हणणार नाही आपल्या गावातील दारू बंद झाली पाहिजे का नाही. आता हे झालं. आता मी एक किस्सा सांगतो तुम्हाला, लय माझ्या मित्रासोबतच घडलाय. मी असंच मित्राच्या घरी जायचो वगैरे, त्याचं वडील पण असं दारू प्यायचं बरं का. आणि मग प्रत्येक वेळेस जायला त्यावेळेस आम्ही त्यांना बोलायचो, बाबा तुम्ही काका पिऊ नका, असं करू नका, तुम्हाला त्रास होते, याला असं होतंय. परत आर्थिक परिस्थिती खराब होती, मुलाला म्हणजे शिक्षणाला त्याला म्हणजे डायव्हर्ट होतंय, असं बोलायचो आम्ही सतत. ते म्हणायचे आम्हाला काय शिकवता तुम्ही असं तसं, पण ती त्यांच्या धुंदीत मग्न. पण एक वेळ अशी आली की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यावेळेस कळलं की सिरियस कंडिशन आहे. आणि त्यांचा मुलगा आम्ही वगैरे कशासाठी गोळ्या औषधासाठी वगैरे बाहेर धडपड करायचो. परत बजेटचा प्रॉब्लेम. तर बजेट झालं तर नुसतं हॉस्पिटलचा 18 लाखाच्या प्लस. आणि गोळ्या औषधं जर ते असेल ते वेगळाच विषय. पण जे काका होते का नाही त्यांनी मला बोलवलं, म्हणले ये बस इथं. बसलो गेलो. ते म्हणले म्हणजे त्यांना कळून चुकलं होतं आपलं काय झालंय ते. ते म्हणले सॉरी म्हणले. मी म्हणलं मला काय बोलता तुम्ही, तुमच्या मुलाला बोलला पाहिजे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ते म्हणले त्याला बोलायचं माझ्या धाडसच नाही. म्हणजे विचार करा त्यावेळेस म्हणजे कुठली कंडिशन आहे आणि त्यावेळेस ती व्यक्ती पश्चाताप करते. मग माझं असं मत आहे पश्चाताप त्यावेळेस जाऊन करण्यापेक्षा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही. माझं सांगणं आधीच आहे की तुम्ही अगोदर सावध झाला ना तर गोष्टी व्यवस्थित होतील. आणि जर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात अर्थ काहीच नाही. हा शेवटचा विषय आहे बघा आपला. इथनं पुढून बघा मी कुणाला सांगत नाही तुम्ही प्या किंवा पिऊ नका, बरोबर का. तुमचं तुम्ही ठरवायचं. गावाला दारू बंद करायची की नाही करायची तुमचं तुम्ही ठरवायचं. जे काय असेल ते शांततेत झालं पाहिजे, कोणीच काही विषय नाही. आणि हा जरी कोणी नाही कुणाला जरी काही फरक पडला नाही, माझे नातेवाईक आहेत, बंधुभाव आहेत, काका मामा हे जे व्यक्ती आहेत ना ह्यांनी जरी दारू सोडली ना तरी मला बाद झालं. मी काही पैसे कमवण्यासाठी वगैरे व्हिडिओ पाठवत नाही किंवा टाकत नाही. मी दुसऱ्याला मला सांगायचं अधिकार नसतं. आता प्रत्येकाला मी जाऊन काही सांगू शकत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ पाठवतोय. तुम्हाला योग्य वाटलं तुमच्या बुद्धीला जे पटलं त्यानुसार कारवाई करा. जर एखाद्या व्यक्तीने जर दारू सोडली तर 1 महिनाभर तुम्हाला जरा त्रास होऊ शकतो, चिडचिडपणा वगैरे किंवा डोकं दुखणं, बऱ्याच गोष्टी आहेत त्या, हातपाय थरथर कापणं वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत त्या बघा, तेवढ्या जर कव्हर केल्या. आता विषय काय आहे, यकृत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. तर यकृत आहे का नाही नव्यानं म्हणजे व्यवस्थित काम करू शकतं, म्हणजे जनरेट व्हायचं हीच आहे, ते ऑटोमॅटिक रिजनरेट होतं थोडक्यात. म्हणजे नवीन ऊर्जा तुमच्यात येऊन जाईल. अजून एक महत्त्वाचा विषय बरं का, मी बघितले आता दारू म्हणजे काय अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. तर दारू बंद करण्यासाठी मिथेनॉलच्या गोळ्या वगैरे किंवा औषधं वगैरे वापरले जातात. तर दारू बंद करण्यासाठी म्हणजे लेडीज वगैरे टाकतात कशात अन्नात वगैरे, मी बघितलंय त्यामुळे बोलतोय. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. इथेनॉल म्हणजे दारू जेवढी हानिकारक आहे ना त्याच्यापेक्षा
इथेनॉल काय आपले मिथेनॉल सगळ्यात जास्त हानिकारक आहे. त्यामुळे मिथेनॉलचा वापर कोणी करू नका शक्यतो, आणि जर केला तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा. एवढं बोलून आपण विषय थांबूया.